नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऑल टाईम फेवरेट असा मेनू म्हणजेच पावभाजी तयार करणार आहोत. तीसुद्धा स्ट्रीट स्टाईल तयार करणार आहोत. त्यामुळे मी छोट्या छोट्या टिप्स आणि डिटेल्स दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. ही पावभाजी आपण 15 लोकांच्या प्रमाणानुसार करणार आहोत. साहित्य पाहूया. पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. इथं 1 किलो बटाटा चिरून घेतला आहे. त्यानंतर 400 ग्रॅम टोमॅटो बारीक चिरलेला आहे. 250 ग्रॅम ओला वाटाणा, 100 ग्रॅम बीट घेतलेला आहे. त्यानंतर इथं आपण 250 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे, 100 ग्रॅम गाजर घेतलेला आहे चिरून. आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. 400 ग्रॅम इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 250 ग्रॅम इथं सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि 1 लिंबू आपण घेतलेला आहे. घरगुती पावभाजी स्ट्रीट स्टाईल होण्यासाठी अगदी महत्त्वाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच 10 ते 12 काश्मीरी लाल मिरच्या आणि 10 ते 12 लसूण असं गरम पाण्यामध्ये 1 तास इथं मी भिजवत ठेवलेले होते. आता त्यानंतर आपण त्याची मिक्सरमध्ये अशी छान एकसारखी अशी पेस्ट तयार करून घ्यायची. या मसाल्यामुळेच आपल्या भाजीला रंग सुरेख येतो. चला आता पुढची स्टेप करूया. ती म्हणजे आपण ह्या सगळ्या भाज्या एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत झटकीपट. त्यामुळे इथं कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या चिरलेल्या भाज्या एकत्रितपणे आपण घालून घेणार आहोत. बीटामुळे देखील पावभाजीला खूप छान रंग येतो. त्यामुळे इथं बीटाचा वापर शक्यतो नक्कीच करा. बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी या भाजीवरती घालून घेते. आता ही भाजी शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये खूप पाणी घालायचं नाही आहे. अगदी एवढ्या भाजीसाठी मी इथं 1 ते 1.5 ग्लासच पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपल्याला साधारणपणे 3-1 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. अगदी मंद आचेवरती आपण या भाजीला 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. त्यानंतर आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जेव्हा थोडा थंड झाला तेव्हा आपण झाकण उघडून बघूया. मस्त आपल्या भाज्या छान कलरफुल तर दिसतात, त्याचबरोबर मस्त शिजल्या पण गेलेल्या आहेत. एखाद्या रवीने किंवा पळीने अशी भाजी मस्त मॅश करून घ्यायची आहे. भाजी नीट घोटली गेली की म्हणजे अगदी भाजी अगदी मऊसूत अशी तयार होते. भाजी करायला घेऊया. इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. अगदी मोठी आणि खोलगट आहे. यामध्ये 15 ते 20 लोकांसाठी पावभाजी आरामात होते. तर आता इतक्या भाजीच्या प्रमाणासाठी मी इथं 100 ग्रॅम अमूल बटर वापरलेलं आहे. कढईमध्ये किंवा तव्यामध्ये जेव्हा आपण नुसतंच बटर घालतो तेव्हा धूर होतो. यासाठी आपण इथं 3 ते 4 चमचे तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे. बटर आणि तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत. जिरे छान फुलले गेले की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा संपूर्ण 500 ग्रॅम इतका आहे. त्यातला 400 ग्रॅम इतका बारीक चिरलेला कांदा मी या गरम बटरमध्ये घालून छान परतून घेणार आहे. यामुळे भाजीची चव अगदी मस्त येणार आहे. हा कांदा आपल्याला साधारणपणे गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चा वास या भाजीला लागणार नाही. कांद्याचा रंग हलका गुलाबी व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा आपल्याला अगदी एकसारखा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आणि आलं लसूण छान परतले गेले की यामध्ये आपण बारीक चिरलेली सिमला मिरची घालून घ्यायची आहे. सिमला मिरची वाफवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. त्यामुळे आपण शक्यतो सिमला मिरची जेव्हा आपण फोडणीमध्ये परततो तेव्हा शेवटी घालावी कांद्यानंतर. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता या स्टेजवरती जर तुम्ही फ्रोझन मटार भाजीसाठी वापरणार असाल तर सिमला मिरची आणि मटार तुम्ही कांद्यानंतर असं छान परतून घेऊ शकतात. आता आपण जी मिरची आणि लसूणची जी पेस्ट तयार केली होती ती आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे. या संपूर्ण भाजीसाठी ही सगळी पेस्ट लागणार आहे. फक्त थोडी थोडी करत आपण फोडणीमध्ये छान परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने लाल मिरचीची पेस्ट केल्यामुळं काय होतं, भाजीला रंग तर सुंदर येतो, शिवाय चव देखील अगदी अप्रतिम अशी लागते भाजीची. लाल मिरचीचं वाटण संपूर्ण घालून झाल्यानंतर आपण इथं 4 चमचे इथं पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि पावभाजी मसाला आणि ती पेस्ट अशी व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची आहे. तुम्हाला जर आणखीन थोडीशी तिखट हवी असेल भाजी तर तुम्ही इथं लाल मिरची पावडरचा देखील एखादा चमचाभर वापर करू शकता. त्याचबरोबर इथं मी बादशहाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुम्ही घरी देखील करू शकता. आपल्या चॅनलवरती पावभाजी मसाल्याची देखील रेसिपी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती देखील तुम्ही जरूर पहा. आता कढईमधला जो मसाला आपण परतून घेतला होता त्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तेल सुटायला सुरुवात झाली की लगेचच आपण घोटून घेतलेली जी भाजी आहे ती या कढईमध्ये घालून घ्यायची आहे. बघा अगदी आपण घट्टसर अशी ही भाजी तयार केलेली आहे. त्यामुळं काय होतं, भाजी जास्त चवदार तर लागतेच, पण त्याचबरोबर ती पटकन घोटली देखील जाते. शिवाय पाणी जर जास्त घालून आपण भाजी शिजवली तर भाजी एकसंध होत नाही. त्याचबरोबर जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीचा जो फ्लेवर असतो तो निघून जातो.
आता हा तयार झालेला बेस आपण मस्त या फोडणीवरती मस्त परतून घेणार आहोत. तुम्ही इथं बघा भाजीला रंग सुरेख आलेला आहे. इथं आपण लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही तरी देखील भाजीचा रंग छान आलेला आहे. त्याचबरोबर इथं कुठेही आपण रंगाचा वापर करणार नाहीत. नॅचरल पद्धतीने ही भाजी अगदी मस्त बाहेरच्या भाजीसारखी तयार होणार आहे. आता कढईमध्ये परतल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही मॅशरने मॅश करू शकता. अगदी एकसंध अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता बाजूला ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या त्याच कुकरमध्ये मी साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होईल, कुकरमधली भाजी जी आहे ती वाया पण जाणार नाही, शिवाय सगळा भाजीचा रंग मस्त असा तयार होईल. नेहमी करता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो पावभाजीचा बेस म्हणजेच आपली घट्ट शिजवलेली भाजी तयार असेल तर जेव्हा आपल्याला खायची तेव्हा आपण गरम पाण्याचा वापर करून पाहिजे तेवढ्या कन्सिस्टन्सीची ही भाजी अशी मस्त गरम करून घेऊ शकतो. गरम पाण्यामुळं आपण भाजीमध्ये जे मसाले घातलेले आहेत त्याचा रंग छान टिकून राहतो आणि त्याचबरोबर तो वाढतो आणि त्याची चव देखील तितकीच खुलून येते. इथं बघा भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे. आपण कोणत्याही रंगाचा वापर केलेला नाही तरी देखील आपली नॅचरल पद्धतीने अगदी बाहेर मिळते तशीच पावभाजी त्याच रंगाची आणि चवीची तयार झालेली आहे. आता इथं भाजीला उकळी आली की यामध्ये आपण थोडंसं बटर आणि 1 चमचाभर पुन्हा एकदा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. कारण आपण गरम पाणी घातल्यानंतर भाजी उकळायला सुरुवात होते तर त्यानंतर जर आपण मसाला टाकला पावभाजीचा आणखीन थोडा तर आणखीन पावभाजी अगदी लज्जतदार होते आणि अगदी काही वेळातच आपली पावभाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने जर पावभाजी केली तर अगदी तुमची देखील स्ट्रीट स्टाईल आणि त्याच चवीची ही पावभाजी तयार होते. शिवाय अगदी मऊसूत अशी ही तयार होते. अशी मऊसूत एकसंध आणि या कन्सिस्टन्सीची पावभाजी झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. कारण की आणखीन जास्त वेळ जर आपण ही भाजी ठेवली तर ती जशी जशी थंड व्हायला लागते तशी तशी घट्टसर व्हायला लागते. त्यामुळे याच पद्धतीची या कन्सिस्टन्सीची झाली की आपली पावभाजी तयार झाली असं समजायचं आणि त्यावरती मस्त कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. पावभाजी झालेली आहे तयार. आता आपण स्ट्रीट स्टाईल पाव भाजायला घेऊयात. तर सगळ्यात आधी मोठ्या जाड तव्यावरती इथं मी बटर घालून घेतलं आणि तयार झालेली जी पावभाजी ती त्या बटरवरती घालून घ्यायची. ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यावरती थोडंसं अगदी पाणी 2 ते 3 चमचे घालून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यावरती हवा असेल तर लाल मिरची पावडर किंवा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. जेणेकरून पावांना रंग खूप सुंदर येतो भाजल्यानंतर. आणि हे पाव आपल्याला अगदी कडक नाही करायचे, तर आपल्या या ओलसर मसाल्यावरती हलकेसे असे भाजून घ्यायचे जेणेकरून हे असे मसालेदार पाव तयार होतील. दोन्ही बाजूला पण अगदी मसाला व्यवस्थित लावून अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहेत. आणि अगदी 15 ते 20 मिनिटातच आपली झटपट पावभाजी तयार झालेली आहे, अगदी स्ट्रीट स्टाईल. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद.